35 कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचा फेरफटका मारण्यासाठी विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे। कारंजा लाड शहरामध्ये 2014 मध्ये तत्कालीन आमदार असलेले स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या अथक प्रयत्नामधून ज्या संकुलाचं वनसंकुलाचं उद्घाटन झालं होतं, आज ते आपण अस्तित्वामध्ये पाहतोय। 2014 मध्ये याचं बांधकामाची सुरुवात झाली होती आणि 2014 पासून आज हा जो वन उद्यान आहे हे कार्यरत आहे। या ठिकाणी असंख्य सोयी सुविधा स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या अथक प्रयत्नामधून ह्या झालेल्या आहेत। विदर्भ न्यूजचे कारंजा प्रतिनिधी असलेले अक्षय आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय सांगाल याच्यामध्ये मतदारसंघामध्ये हे जे वन उद्यान झालेलं आहे हे वाशिम जिल्ह्यातलंच पहिलं मला असं वाटतं वन परिक्षेत्र उद्यान आहे? नक्कीच कारंजा लाड शहरातलं हे जे स्वर्गीय प्रकाशदादा डहाके वन पर्यटन केंद्र या नावाने प्रचलित असलेलं वाशिम जिल्ह्यातच नाही तर पूर्ण अमरावती विभागामध्ये हे पहिलं वन पर्यटन केंद्र आहे। इथे आज हजारोच्या संख्येने लोक इथे पायदळ फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी, सायंकाळी वॉकिंगसाठी आणि अनेक प्रकारचे बांबूची झाडे, निंबाची झाडे, अनेक प्रकारचे वनस्पती आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बगीचा हा सगळा स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या माध्यमातून हा तयार झालेला आहे। की हे जे वन संकुल आहे हे एकंदरीत किती आहे, कसं आहे? हे वन पर्यटन केंद्र साधारणतः 262 एकरामध्ये फैललेलं आहे आणि याचा जर तसा किलोमीटरचा अंदाज काढला तर मॉर्निंग वॉक साठी जर हा ट्रॅक बघितला तर हा 5 किलोमीटरचा याच्यामध्ये ट्रॅक बनलेला आहे पूर्ण। अच्छा, इथे आणखी काय काय सोयी सुविधा दिलेल्या आहेत? यामध्ये अनेक प्रकारची तळे आहेत, बाग आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी बागी आहेत, महिलांसाठी जिम आहे, पुरुषांसाठी जिम आहे, मॉर्निंग वॉक ट्रॅक आहे, क्रॅक्टस गार्डन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे वन आहेत। असा हा 262 एकरामध्ये फैललेला हा पूर्ण परिसर आहे। एकंदरीत कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ हा एकंदरीत काय वाटते आपल्याला, कसा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ? या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की या मतदारसंघामध्ये कित्येक काळापासून पहिले स्थानिक आमदार प्रकाश डहाके हेच झाले होते। त्या आधी आणि त्यानंतर सुद्धा स्थानिक आमदार इथे झालेला नाही आहे। यामुळे आज भारतीय जनता पार्टी महायुतीची जी तिकीट आहे, जी उमेदवारी आहे, स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या सुविद्य पत्नी सई डहाके यांना मिळाली आहे। त्यामुळे कारंजा आणि मानोरा मतदारसंघातील लोकांचा जो कल आहे हा स्थानिक उमेदवाराकडे जास्त असल्यामुळे अशी लोकांमध्ये चढाओढ निर्माण दिसत आहे की बा आपल्याला आता स्थानिक उमेदवारच पाहिजे। आम्हाला अर्ध्या रात्री जर दरवाजा उघडायचं काम पडलं तर आम्ही स्थानिक उमेदवाराचं उघडू, आम्हाला वाशिमला जाण्याचं काम पडलं नाही पाहिजे। हेच सध्याची इथली लोकांची परिस्थिती आहे। एकंदरीत सध्या परिस्थितीमध्ये कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती राजकीय दृष्ट्या कशी आहे? इथे कोण कोण कोणत्या चिन्हावरती कसे उभे आहेत? कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार सई डहाके आहेत। मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार त्यांचे सपुत्र नायक पाटणी हे होते, त्यांनी पण यांच्यामध्ये चढाओढ झाली होती पण त्यांना तिकीट नाकारल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये गेले। शरद पवार गटामध्ये गेल्यामुळे माजी मंत्री धाबेकर यांचे पुत्र सुनील धाबेकर यांची तिकीट कटली, त्याच्यामुळे त्यांनी वंचितची उमेदवारी घेतली आणि वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे युसुफ पुंजानी होते, तर त्यांनी आता MIM ची तिकीट घेतली इथे। आणि म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की आपल्याला की कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत बघायला मिळते म्हणून? हो, चौरंगी लढत बघायला मिळणार आहे निश्चितच। असा एकंदरीत हा कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 35 आहे। भाजपाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या सई डहाके, वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेकर, MIM चे असलेले युसुफ पुंजानी आणि ज्यांनी बंडखोरी करून उमेदवारी घेतलेली आहे असे गायक पाटणी, अशी चौरंगी लढत आपल्याला कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघामध्ये दिसणार आहे। हे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे।